ज्या घरी बितली त्यालाच नाणी आठवते ना काय होतं आणि काय नाही ते. म्हणजे 1 लाख लोक वस्तीचं गाव असून सुद्धा स्मशान बिलकुल रस्ता शासनाचा नाही, प्रॉपर ग्रामपंचायतच्या लेवलला सध्या त्यांचं लक्ष नाही. श्रीरंग सोनी मुरुड, माझी मागणी रस्ता स्मशानभूमीला होण्यासाठी आणि चतुर्सीमा कायम करण्यासाठी, ह्यासाठी मी आमरण उपोषणासाठी बसलो आहे. कसे स्मशान कसे जसा रस्ता मिळेल तसं वाकडं तिकडं. आणि सगळ्यात जास्त अडचण कधी होती तुम्हाला इथं? पावसाळ्यात. पावसाळ्यामध्ये मग तर वाहनं तर मध्ये येतच नसते. नाही ना, मग ते ज्या घरी बितली त्यालाच नाणी आठवते ना काय होतं आणि काय नाही ते. म्हणजे 1 लाख लोक वस्तीचं गाव असून सुद्धा स्मशान बिलकुल रस्ता शासनाचा नाही, प्रॉपर ग्रामपंचायतच्या लेवलला सध्या त्यांचं लक्ष नाही. पण सध्याच्याला स्मशानभूमी जर बघितली तर अद्यावत दिसायला लागली. तर ही सोय कशी सगळी ही लोकवाट्यातून केलेली आहे. काय काय केलंय लोकवाट्यातून? पत्र्याचे शेड केले, बसायला खुर्च्या दान केले लोकांनी, बोर घेतलाय, बोर मध्ये मोटर सोडलेले, हे सर्व कार्यक्रम लोकवाट्यातून केलेले. आणि इथं मसनजोगी सुद्धा आलेले दिसायले. इथे 2 महिने झालं त्यांना इथं ठेवलेलं आहे मसनजोग्याला. त्यांचा पोटाचा निर्वाह सध्या अजून पूर्णपणे आमच्यापासून घडला नाही. म्हणजे कोण तुमच्या संपर्कात आहे किंवा कोण काय तुम्हाला शब्द दिलाय का? नाही, आणखी तर कोणी शब्द दिला नाही. काल ग्रामपंचायतचे उपसरपंचांनी फोन केला ग्रामपंचायत, मी काय ग्रामपंचायतमध्ये येत नाही. आणि निवेदन कुठं कुठं दिलेत? सगळीकडेच दिलेली. म्हणजे जे तहसील हो, पूर्ण लातूर लातूरला प्रॉपर 7 ठिकाणी, मुरुडला 3 ठिकाणी गट्टू केलेले आहेत, बोर घेतलेला आहे, बोरला पाणी आहे. 150 झाड लावले होते, त्याच्यापैकी अवघे 15-20 शिल्लक आहेत. पाण्याभावी झाडाला जाळ्या, पूर्ण पाईपलाईन केली.